समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। पाहिलं तर विधानसभा मतदारसंघात सुमारे 250-300 गावे वाड्या वस्त्या असतात। मात्र यातील बहुतांशी गावात विकास कामे होत नाहीत अशी ओरड असते। मात्र एखाद्या छोट्या वाडी वस्तीवरील कार्यकर्ते विकास कामांबाबत जागृत असले आणि त्यांच्यावर लोकप्रतिनिधींची विशेष मेहर नजर झाली तर छप्पर पाडके निधीची प्रचिती येते। याची प्रती मान तालुक्यातील सुरूपखान वाडी या छोट्या गावाला आली आहे। या गावात आमदार जयकुमार गोरेभाऊ यांच्या विशेष प्रयत्नातून सुरूपखान वाडी ते कोकरे वस्ती रस्त्याच्या कामासाठी 72 लाख रुपये, पाझर तलाव दुरुस्तीसाठी 26 लाख रुपये, नवीन डीपी साठी 8 लाख रुपये, मळवी तलाव दुरुस्तीसाठी 10 लाख रुपये, 3 बंधारे दुरुस्तीसाठी 35 लाख रुपये, बोंबाळमरा येथील नवीन जलसंधारण बंधारा 43 लाख रुपये, जलजीवन मिशन अंतर्गत 43 लाख रुपये, सुरूपखान वाडी अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरणासाठी 10 लाख रुपये, काकडे वस्ती ते मारुती मंदिर कदम वस्ती 20 लाख रुपये मंजूर केलेत। या मंजुरीबद्दल सुरूपखान वाडी कोकरे वस्ती येथील ग्रामस्थांच्या वतीने आमदार जयकुमार गोरे यांचा सत्कार आणि संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी श्री सिद्धनाथ बँकेचे चेअरमन माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन तात्या काळे, मान तालुका दहिवडी मंडल अध्यक्ष गणेश शेठ सत्रे, विधानसभा प्रमुख सोमनाथ भोसले, युवा नेते विशाल बागल, ज्येष्ठ नेते गुलाबराव पिसाळ, आनंदराव इंदलकर, सरपंच रेश्मा इंदलकर, उपसरपंच बाळू कोकरे, गोरख मदने, नानासाहेब जगदाळे, किशोर इंदलकर, वीरकुमार गांधी, हिम्मत कदम, विठ्ठल खराडे, सागर जगदाळे, हनुमंतराव जगदाळे, एकनाथ जगदाळे, दिवडी गावचे माजी सरपंच संतोष काटकर, बाबू काटकर, राजू जाधव आदी पदाधिकारी तसेच मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते। या प्रसंगी बोलताना आमदार जयकुमार गोरे भाऊ म्हणाले की मतदारसंघातील जनतेला दिलेल्या शब्द आणि विकासासाठी मी कायम कटिबद्ध आहे। जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये उभे राहिल्यापासून 3 वेळा आमदार म्हणून निवडून आणण्यासाठी सुरूपखान वाडी ग्रामस्थांचा, पदाधिकारी आणि मान्यवर कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा आहे। सुरूपखान वाडीचा आणि मतदारसंघाचा विकास हाच माझ्या कार्याचा केंद्रबिंदू असणार आहे। एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कदम आणि रविराज महामुनी, सुरूपखान वाडी। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।